तर मुंबई महापालिकेसाठी भाजपची 66 जणांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। उमेदवारांना संपर्क करत थेट एबी फॉर्म हाती सुपूर्द करण्यात आलेत। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली। भाजपचे माध्यम प्रमुख असलेले नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। तर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। नील सोमय्या किरीट सोमय्यांचे पुत्र यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी देण्यात आली। तर भाजपकडून आतापर्यंत कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण पाहूया। तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपच्या तिकिटावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढतील। गणेश खनकर वॉर्ड क्रमांक 7, जितेंद्र पटेल वॉर्ड क्रमांक 10, राणी त्रिवेदी वॉर्ड क्रमांक 13, सीमा शिंदे वॉर्ड क्रमांक 14, जिग्ना शहा श्वेता कोरगावकर जिग्ना शहा वॉर्ड क्रमांक 15 मधून, श्वेता कोरगावकर वॉर्ड क्रमांक 16 मधून, शिल्पा सांगोरे वॉर्ड क्रमांक 17 मधून निवडणूक लढतील। दक्षता कौठणकर वॉर्ड क्रमांक 19 मधून, बाळा तावडे वॉर्ड क्रमांक 20 मधून, शिवकुमार झा वॉर्ड क्रमांक 23 मधून आणि स्वाती जयस्वाल वॉर्ड क्रमांक 24 मधून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला भाजपच्या तिकिटावर सामोरे जाणार आहेत। मनीषा यादव वॉर्ड क्रमांक 31, सिद्धार्थ शर्मा वॉर्ड क्रमांक 36, प्रतिभा शिंदे वॉर्ड क्रमांक 37, विनोद मिश्रा वॉर्ड क्रमांक 43 मधून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत। योगिता कोळी वॉर्ड क्रमांक 46, तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47, प्रीती साटम वॉर्ड क्रमांक 52, श्रीकला पिल्ले वॉर्ड क्रमांक 57 मधून भाजपच्या तिकिटावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आता उमेदवारीचे अर्ज देखील आज आणि उद्या जाहीर करणार आहेत। भाजपकडून देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये माध्यम प्रमुख म्हणून जे होते नवनाथ बन त्यांना 135 मानखुर्दच्या ऑडमधून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। सध्या आपल्यासोबत नवनाथ बन आहेत। नवनाथजी, आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली, अभिनंदन। कशी असेल पुढची आता ही निवडणुकीची जी पायरी आहे तुमची, पहिली पत्रकार म्हणून ते थेट निवडणुकीचा हा प्रवास आहे, कसा वाटतोय? भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना कायम संधी मिळते आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, बावनकुळे साहेब, अमित साटमजी, आशिषजी शेलारे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीने एका साध्या कार्यकर्त्यांना संधी दिली। भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की जिथं नेत्याच्या मुलाला संधी मिळत नाही तर सर्वसामान्य काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळते। मला वाटतं त्याचंच द्योतक आहे की माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली। मानखुर्द सारख्या भागामध्ये मी अनेक वर्षांपासून राहतो आणि याच भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची या निमित्ताने संधी आहे। गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याचे प्रयत्न सातत्यानं वेगवेगळ्या लोकांकडून करतात। भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी हा वॉर्ड अनेक वर्षापासून उभा आहे आणि ही एक चांगली संधी या निमित्ताने आलेली आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हापासून एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा 2.5 वर्ष आणि ते गेल्या वर्षभरात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी विकासाची कामं हाती घेतली, छोट्या छोट्या भागामध्ये प्रत्येक वॉर्डपर्यंत आणि प्रत्येक छोट्या गल्लीपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, हे देवेंद्रजींचं स्वप्न आहे, हे भारतीय जनता पार्टीचं महायुती स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा एक निमित्त मात्र म्हणून माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करतात। आज मला वाटतं की पक्षाला वाटलं की नवनाथ सारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला आपण संधी दिली पाहिजे, पक्षानेही मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। कॅमेरामॅन विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मानखुर्द।